गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळच्या 4 वाजता हा व्हिडिओ तुमच्यासाठी रेकॉर्ड करतोय. कारण फक्त एवढंच आहे की पहिल्या 2 व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि हेच माझ्यासाठी मोटिवेशन आहे. चॅनेल आवडतंय तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, शेअर सुद्धा करा. चला, आजचा आपला टॉपिक आहे 10वी विज्ञानाचा 6वा धडा. धड्याचं नाव आहे प्राण्यांचं वर्गीकरण आणि याच्यातला आज आपण तिसरा भाग पाहणार आहे. आजपासून आपण पाहणार आहे वेगवेगळे संघ म्हणजे वेगवेगळे फायलम आणि त्याच्यावर विचारले जाणारे प्रश्न. चला मग सुरुवात करू. सोबतच आपण पाहणार आहे की या टॉपिकवर कशा पद्धतीने आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहे. मित्रांनो, या इमेज वरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला पहिला जो संघ आहे त्या संघाचं नाव आहे रंध्रीय प्राणी संघ, म्हणजे अंगावर छिद्र असणाऱ्या प्राण्यांचा संघ म्हणजेच फायलम पोरिफेरा. मित्रांनो, रंध्रीय प्राणी संघ म्हणजे फायलम पोरिफेरा या प्राण्यांचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे अगदी साधी सोपी शरीर रचना. शरीरावर असंख्य छिद्र असतात, जसं स्पंजवर असतं, त्यामुळे यांना स्पंज सुद्धा म्हणलं जातं. यांच्या शरीरावर 2 प्रकारचे छिद्र असतात. पहिलं असतं ऑस्टिया आणि दुसरं असतं ऑस्कुला. आता ऑस्टिया म्हणजे ज्याच्यातून पाणी आत येतं आणि ऑस्कुला म्हणजे ज्याच्यातून पाणी बाहेर जातं. हे पहा, या अॅनिमेशन मध्ये आपण पाहू शकतो की फ्लोरोसेंट कलर बेसला मारलेला आहे. ऑस्टिया छिद्रातून कलर आतमध्ये गेला आणि ऑस्कुला छिद्रातून तो बाहेर टाकण्यात आला. जलचर प्राणी आहे, हे सगळेचे सगळे ॲक्वेटिक ॲनिमल्स असतात. यांची शरीर रचना जी आहे ती असममित म्हणजे असिमेट्रिकल बॉडी शेप असतं. पहिल्या व्हिडिओमध्ये हा कॉन्सेप्ट पूर्ण पक्का केलेला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा. नाही तर शॉर्टकटमध्ये सांगतो की सिमेट्रिसिटी काय असते किंवा सिमेट्रिकल बॉडी काय असते. आपण भाकरीचा गोल तुकडा पाहिलेला आहे किंवा भाकरी पाहिलेली आहे, गोल असते. तिला मधोमध कापा, कुठल्याही अक्षातून कापा, तर तयार होणारे जे दोन्ही तुकडे असतात ते एकमेकाला जुळणारे असतात. आता हा जो सायकॉन आहे, या सायकॉनला तुम्ही कुठून जरी कापलं तर तयार होणारे जे 2 तुकडे आहे या प्राण्याचे ते एकमेकाला जुळणारे नाही. त्याच्यामुळे यांच्या शरीर रचनेला असिमेट्रिकल बॉडी असं म्हणलं जातं. कॉन्सेप्ट पक्का. त्याच्यानंतर याच्या शरीरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण अशा कॉलर पेशी असतात. कॉलर पेशींचं महत्वाचं काय काम असतं की या प्राण्याच्या शरीरामध्ये पाण्याचा प्रवाह मेंटेन करण्याचं काम हे करत असतात. सगळ्यात महत्वाचं, हे स्थानप्रत प्राणी आहे, म्हणजे हे हालचाल करत नाही, एकाच ठिकाणी स्थिर असतात. त्याच्यानंतर याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर सायकॉन. दुसरं उदाहरण युस्पॉन्जिया, म्हणजे जो रोजचा आंघोळीचा स्पंज आहे. जुन्या काळामध्ये नैसर्गिक स्पंज म्हणून याचाच वापर केला जायचा. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे हायालोनिमा. चौथं उदाहरण आहे युप्लेक्टला. झालं. चला मग आता आपण काय करू, यांच्या इमेजेस पाहू. चला मित्रांनो, मग या फिगर मध्ये आपण पाहू शकतो. पहिली जी फिगर आहे ती आहे युप्लेक्टेलाची. हे पहा, असंख्य छिद्रे असणारा हा प्राणी, हा सुद्धा जलचर प्राणी आहे. हे दोन्ही त्याच्याच इमेजेस आहे. त्याच्यानंतर आहे आंघोळीचं स्पंज, ज्याला आपण युस्पॉन्जिया म्हणतो, आणि त्याच्यानंतर आहे सायकॉन, ऑलरेडी आपण हा पाहिलेला आहे, आणि त्याच्यानंतर आहे हायालोनिमा. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. व्हिडिओ पॉज करा आणि इमेज व्यवस्थित पहा, कॉन्सेप्ट अजून पक्का होईल. मित्रांनो, पुढचा जो फायलम आहे त्या फायलमचं नाव आहे सिलेंड्रेटा किंवा निडारिया, म्हणजे सिलेंड्रेटा किंवा निडारिया प्राणी संघ. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या प्राण्यांमध्ये किंवा या संघामध्ये 2च प्रकारचे 2 आकाराचे प्राणी सापडतात. काहींचा आकार असतो दंडाकृती आणि काहींचा आकार असतो छत्रीसारखा. आता ज्या प्राण्यांचा आकार दंडाकृती असतो, ज्यांच्या तोंडाभोवती मिशा म्हणजे शुंडके असतात, त्या प्राण्यांना तुम्ही पॉलिप म्हणू शकता, आणि ज्या प्राण्यांचा आकार छत्रीसारखा असतो त्या प्राण्यांना तुम्ही मेडुसा म्हणू शकता. हे पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो, ही आहे जेलीफिश. या जेलीफिशचा आकार हा छत्रीसारखा आहे, म्हणून या प्राण्यांना मेडुसा म्हणलं जातं. आणि हे आहे समुद्रफूल. या समुद्रफुलाचा आकार दंडाकृती आहे, तोंडाभोवती शुंडके आहे, म्हणून यांना म्हणलं जातं पॉलिप. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हे प्राणी शक्यतो समुद्रामध्येच आढळतात. काही मोजके प्राणी हे गोड्या पाण्यामध्ये सुद्धा आढळत असतात या संघामधले. चौथं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे की ह्या प्राण्यांची शरीर रचना जी आहे ती अरीय सममित म्हणजे रॅडियली सिमेट्रिकल आहे. पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे भाकरीचा गोल तुकडा बरोबर मधोमध कापायचा, मग भलं कुठल्याही अक्षातून कापला तरी चालन. तयार होणारे जे 2 भाग एकमेकाला तंतोतंत जुळणारे असतात. अगदी त्याचप्रमाणे हे जर का सजीव तुम्ही कुठल्याही अक्षातून कापले केंद्रातून, तर तयार होणारे जे 2 भाग आहेत ते एकमेकाला जुळतात, म्हणून यांना म्हणायचं रॅडियली सिमेट्रिकल शरीर रचना असणारे प्राणी. दुसरं महत्वाचं म्हणजे हे जे प्राणी आहे हे डिप्लोब्लास्टिक असतात. या ठिकाणी मित्रांनो आता मराठी शब्द सोडून द्यायचा, फक्त इंग्लिश शब्दच लक्षात ठेवायचा. आता डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, द्विस्तरीय म्हणजे काय, की या प्राण्याचा जर का आपण गर्भ कापला
तर आपल्याला या प्राण्याच्या शरीरामध्ये पेशींचे फक्त 2च लेयर दिसतात किंवा 2च स्तर दिसतात. ज्या प्राण्यांमध्ये पेशींचे 2 स्तर दिसतात किंवा ज्या प्राण्यांचा गर्भ पेशींच्या 2 स्तरापासून तयार झालेला आहे त्यांना डिप्लोब्लास्टिक म्हणायचं. ज्या प्राण्यांचा गर्भ पेशींच्या 3 स्तरांपासून 3 लेयर पासून तयार झालेला आहे त्यांना ट्रिप्लोब्लास्टिक म्हणतात. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. पुढचे या प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या मुखाभोवती शुंडके म्हणजे मिशा म्हणजे टेंटेकल्स असतात. याचा उपयोग कशासाठी केला जातो तर भक्ष्य पकडण्यासाठी. हे पहा ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता हायड्रा जो आहे त्याचे टेंटेकल्स आहे काय करते भक्ष्य पकडण्यासाठी त्याचा वापर करतोय. त्याच्यानंतर सगळ्यात जहरी प्राण्यांचा संघ विषप्रयोग करतात आणि भक्ष्याला मारतात आणि हे विष जे निर्माण होतं ते कुठं दंश पेशीमध्ये निर्माण होतं ज्याला आपण काय म्हणतो निडोप्लास्ट. लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. उदाहरण जर द्यायचं झालं तर जलव्याल म्हणजे हायड्रा, सी अनिमोन म्हणजे आयडेमशिया ज्याला आपण समुद्र फुल सुद्धा म्हणतो, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर ज्याला आपण फायसिलिया सुद्धा म्हणतो, त्याच्यानंतर जेलीफिश ज्याला आपण ऑरिलिया सुद्धा म्हणतो आणि प्रवाळ म्हणजे कोरल्स आपण पाहतो ना जी प्रवाळ बेट तयार झालेले. हे ऍक्च्युली प्रवाळ काय आहे? हे प्रवाळ सगळेचे सगळे प्राणी आहे आणि ज्या ठिकाणी प्रवाळ बेट असतात त्याच ठिकाणी जास्त प्रमाणात मासेमारी चालत असतात कारण या प्रवाळाचा उपयोग मासे खाद्य म्हणून करत असतात. कॉन्सेप्ट पक्का. चला आता आपण याच्या म्हणजे व्हिडिओ पाहू याचे सेल्फी पाहू. चला मी सगळ्या प्राणी संघाचे आपण काय छोटे छोटे व्हिडिओ पाहू ॲनिमेटेड. हे पहा आहे हायड्रा, हे आहे जेलीफिश सगळ्यात विषारी जात. या टेंटेकल्स मध्ये दंशी पेशी असतात ज्याचा उपयोग ते भक्ष्याला मारण्यासाठी करतात. त्याच्यानंतर हे ॲडमशिया म्हणजे समुद्र फूल त्याच पद्धतीने विषारी. त्याच्यानंतर हे जे आहे हे आहे पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. हे पहा हे याचे विषारी टेंटेकल्स. हे इतकं विषारी असतो मित्रांनो की माणसाचा जरी याला स्पर्श झाला तर माणूस मरू शकतो. म्हणून याला नाव दिलेले की पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर. आणि त्याच्यानंतर हे आहे प्रवाळ. हे पहा बेसला जे दगड दिसतात आहे दगड नाही ऍक्च्युली खडक दिसते. खडक नाही ऍक्च्युली हे सगळेचे सगळे प्रवाल किंवा कोरल्स आहे प्राणी आहे हे सजीव आहे. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो पुढचा जो संघ आहे तो आहे चपट्या कृमींचा संघ फायलम प्लॅटीहेलिमंथस. का महत्वाचा आहे आणि एमपीएससी किंवा आयोगाला हा का आवडतो? कारण की याच्यातलं एक प्राणी आपल्या पोटात नेहमी राहतो. लहानपणी आपण आई म्हणायची ना की बाबा साखर जास्त खाऊ नको पोटात जंत होईल आणि बऱ्याच वेळा असं पण व्हायचं की साखर जास्त खाल्ली की दुसऱ्या दिवशी पोटीमध्ये जंत पडायचं. ते जंत म्हणजे कुठले प्राणी कुठल्या संघातले प्राणी आहे तर या प्लॅटीहेलिमंथस संघातले प्राणी आणि यांची सगळी वैशिष्ट्य पाहिजे आहे. सगळ्यात पहिलं यांचं शरीर सडपातळ असतं, चपटं असतं, अगदी पाण्यासारखं असतं. म्हणूनच याला पानासारखं म्हणूनच याला म्हणलं जातं चपटे कृमी. त्याच्यानंतर बहुतेक प्राणी हे अंतरपरजीवी असतात म्हणजे एंडोपॅरासाइट असतात. बेस्ट उदाहरण झालं तर पोटातलं जंत ज्याला आपण टेपवर्म म्हणून सुद्धा ओळखतो. त्याच्यानंतर यांची शरीर जे आहे शरीर रचना हे देह गुहाहीन म्हणजे असिलोमेट असतं. याच्या अगोदरचा व्हिडिओ नक्की पहा तरच कॉन्सेप्ट पक्का होईल. असिलोमेट म्हणजे काय भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या प्राण्यांमध्ये अन्न नलिकेपासून त्वचेपर्यंत काही बॉडी कॅव्हिटी असती त्याला म्हणायचं सिलोमेट. ज्यांच्यामध्ये नसती त्याला म्हणायचं असिलोमेट. आता यांच्यामध्ये कुठं बॉडी कॅव्हिटी असती जागाच नसती अन्न नलिकेमध्ये त्वचेमध्ये म्हणून यांना म्हणायचं असिलोमेट. त्याच्यानंतर यांचं शरीर जे आहे हे बायलॅटरल सिमेट्रिकल आहे. इंग्लिशच शब्द लक्षात ठेवावा लागणार आहे. कंबाईनला आणि राज्यसेवेला इंग्लिश मधलेच ऑप्शन येत असतात. यांचं शरीर जे आहे ते आहे बायलॅटरली सिमेट्रिकल. का बरं बायलॅटरल सिमेट्रिकल? समजा एखादा माणूस तो बरोबर डोक्यापासून कापला तरच तो दोन सारख्या वारक्या तुकड्यांमध्ये विभाजित होणार आहे. कमरेपासून कापला तर तो होणार नाही. म्हणजे यांना पण कसं एका पर्टिक्युलरली अक्षातून कापावं लागतं आणि तेव्हाच ते सारख्या वारक्या तुकड्यामध्ये रूपांतरित होत असतात. म्हणून यांच्या शरीर रचनेला म्हणलं जातं बायलॅटरली सिमेट्रिकल शरीर रचना. त्याच्यानंतर हे प्राणी त्रिस्तरीय असतात, ट्रिप्लोब्लास्टिक असतात. या प्राण्याचा गर्भ जर का कापून पाहिला तर या प्राण्याचा गर्भ पेशीच्या 3 स्तरापासून 3 लेवल पासून बनलेला असतो. म्हणून याला म्हणलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक. हे प्राणी उभयलिंगी असतात. म्हणजे अर्धनारेश्वर म्हणतो ना आपण यांना कुठं बाहेर फिरायला जायची गरजच पडत नाही. याच्या त्याच्या मागे फिरायची. हे प्राणी उभयलिंगी म्हणजे हर्माफ्रोडाईट असतात. म्हणजेच यांच्या शरीरामध्ये स्त्री पण आहे आणि पुरुष सुद्धा आहे. स्त्रियांचे अंड तयार करणारे ओव्हरीज सुद्धा असतात त्यांच्या शरीरामध्ये आणि स्पर्म्स म्हणजे शुक्राणू तयार करणारे टेस्टिस सुद्धा असतात. म्हणून यांना म्हणलं जातं उभयलिंगी. त्याच्यानंतर उदाहरण द्यायचं झालं तर प्लॅनेरिया, लिव्हर फ्लू, पट्टकृमी.
चला मग यांची सगळी आपण उदाहरणं पाहूया. पहा हे जे दिसतंय ना पहिलं, हा आहे आपला पोटामधलं जंत आतड्यामध्ये राहणारा, याला म्हणलं जातं टेपन किंवा पट्टकृमी. हे पहा हे एकदम सडपातळ जो दिसतो ना, हा आहे प्लॅनेरिया. हा स्वतंत्रपणे राहतो, पाण्यामध्ये राहतो. आणि त्याच्यानंतर याला म्हणलं जातं लिव्हर फ्लूक. मित्रांनो हा असा प्राणी आहे की जर हा चुकून आपल्या शरीरात गेला तर आपल्या लिव्हरला धरून बसला यकृताला, आणि तर तो यकृतामधल्या पोषक तत्वाचं शोषण करतो आणि काही दिवसांनी मग आपण आजारी पडतो. हा तो आहे लिव्हर फ्लूक. लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. इमेज व्यवस्थित पहा मित्रांनो, इमेज पाहिल्यावरच आपला कॉन्सेप्ट पक्का होणार. आणि आता वेळ झालेली आहे आयोगाने या टॉपिक वर विचारलेल्या सगळे प्रश्न पाहायची. चला मग सुरुवात करू. मित्रांनो आयोगाने या टॉपिक वर विचारलेले जे प्रश्न आहे, जे 10वीच्या धड्यातून विचारलेले ते प्रश्न बहुतांशी तर सगळं दिलेले आहे. काही प्रश्न तुम्हाला अवघड वाटू शकतात, पण टेन्शन घ्यायचं नाही. ते प्रश्न जे आहेत ते एनसीईआरटी मधून विचारलेले आहे. आणि आपल्या पुढची जी सिरीज आहे ती आपण एनसीईआरटी चीच सिरीज चालू करणार आहोत. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बेस इथून पक्का करा, ऍडव्हान्स आपण तिथं पक्का करू. चला मग सुरुवात करा. चला मित्रांनो मग भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. उरलेले प्राणी संघ पाहू आणि त्यावर विचारलेल्या आयोगाने जे काही प्रश्न आहेत ते सुद्धा पाहू. मित्रांनो ज्याप्रमाणे मी विज्ञानाची सिरीज टाकत आहे अगदी त्याचप्रमाणे राज्यघटनेची कंप्लीट सिरीज माझी झालेली आहे. तुम्हाला ती पाहायची असेल तर काहीच करायचं नाही, युट्यूबवर फक्त प्लेलिस्ट मध्ये जायचं, त्या ठिकाणी राज्यघटनेची जी सिरीज आहे ती नक्की पहा. अगदी याच पद्धतीने मी महत्त्वाचे टॉपिक शॉर्ट नोटच्या स्वरूपात दिलेले आहे आणि आयोगाने त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे. मग मेन्स असो, राज्यसेवा, कंबाईन मेन्स असो, प्री असो, सगळ्या प्रकारच्या प्रश्नांचा मी त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्याच प्रकारची सिरीज गणित सुद्धा आहे. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन प्रेस करा. चला बेस्ट ऑफ लक.